नमस्कार मित्रांनो. आपण आज बघणार आहोत होळी हे आपल्या भारतातील पारंपरिक सणाबद्दल. होळी हा भारतातील एक प्रसिद्ध आणि पारंपरिक सण आहे. होळीचा सण हा आनंद, रंग आणि प्रेमाचं प्रतीक आहे. पहिल्या दिवशी होळीच्या रात्री होळी दहन केले जाते. त्यामागचा उद्देश म्हणजे हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षसांचा राजा होता. त्याच्या भावाचा भगवान विष्णू ह्यांनी वध केला होता. त्याचा बदला त्याला घ्यायचा होताच. त्यातच त्याचा मुलगा विष्णुदेवाचा निस्सिम भक्त, म्हणून त्याचं नाव भक्त प्रल्हाद. त्याला खूप अ, समजावले, दंड दिला, पण त्याला काही फरक पडत नव्हता. त्यामुळे हिरण्यकश्यप हा त्याला त्यावरती खूप नाराज होता. खूप त्यावर त्याचा क्रोध होता त्याचा. पण काही केल्याने तो मरत नव्हता. भगवान विष्णू स्वतः त्याची रक्षा करत असत. त्यानंतर अ, हिरण्यकश्यपने एक योजना आखली. त्याला एक बहीण होती, तिचे नाव होते होलिका. होलिकाला ब्रह्मदेवापासून एक वरदान प्राप्त होते. ती अग्नीमध्ये जळत नाही. म्हणून ह्याच वरदानाचा गैरफायदा घेऊन होलिकाला आदेश दिला, की "तू प्रल्हादाला तुझ्या मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बस." तिने तसे केले. मात्र ह्यावेळी उलटेच झाले. होलिका स्वतः जळून खाक झाली आणि प्रल्हाद मात्र वाचले. ह्या ठिकाणी ब्रह्मदेवाने जे वरदान दिलं होतं ते काही खोटं ठरलं नाही. वरदान देताना ब्रह्मदेवाने होलिकाला स्वतःचा जीव वाचवण्याचे वरदान दिले होते. येथे मात्र होलिकाने काय केलं होतं ह्याचा गैरवापर केला. एका निष्पाप बालकाला अग्नीमध्ये जिवंत जाळण्याचा प्रयत्न तिने केला. त्यामुळे त्या वरदानाचा तिला फायदा झाला नाही. उलट त्या अग्नीमध्ये तीच जळून खाक झाली, नष्ट झाली, भस्म. होलिका ही अत्यंत क्रूर, वाईट, पापी आणि दुष्ट होती. तिचा जळून नाश झाला. ह्याच कारणाने आपण वाईट गोष्टी जशा लालसा, वाईट कामना, ईर्ष्या, वाईट विचार, रोगराई ह्यांना अग्नीमध्ये जाळून टाकतो. आपण होलिका तयार करताना शेणांच्या गौऱ्याचा मुख्यतः वापर करतो. त्या गौऱ्यांची व्यवस्थित मांडणी करतो. त्याच्या मधोमध एक एरंड्याचं झाडाची फांदी लावतो. सोबतच फुलं, धूप, नारळ, दीप, दुर्वा, तांदूळ आणि असेच काही प्रसाद अर्पण करतो आणि कापूरचा वापर करतो. त्यामुळे काय होते वातावरण शुद्ध होते आणि एक प्रकारे नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि सकारात्मक जी ऊर्जा असते त्याची निर्मिती होते. अशा पद्धतीने आपण होलिका दहन करतो. आणि हो मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. थँक यू.